आज आपण महाराष्ट्राचा अभ्यास करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांचा विभागानुसार आपण अभ्यास करणार आहोत। प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये कोणते जिल्हे येतात आणि त्यांचं ठिकाण कुठे आहे हे आपल्याला नकाशामध्ये दाखवता आलं पाहिजे। आणि ते जिल्हे कोणत्या विभागामध्ये किती, महाराष्ट्रामध्ये फक्त किती जिल्हे आहेत एवढंच लक्षात नाही ठेवायचं, तर कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो आणि त्या जिल्ह्याचं ठिकाण कोणतं आहे हे लक्षात राहण्यासाठी आपण जर असं पाठ करून लक्षात ठेवलं तर ते काही दिवसांनी विसरून जाईल। परंतु ते कायमचं लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या विभागांचा अभ्यास शिकवणार आहे। जिल्ह्यांची नावं कशी लक्षात ठेवायची। तर आज आपण बघणार आहोत पहिला विभाग कोकण विभाग। आधी सर्व विभाग बघून घेऊया महाराष्ट्रातले। हा आहे कोकण विभाग, हा नाशिक विभाग, त्याच्यानंतर पुणे विभाग, हा मराठवाडा ज्याचं आधी नाव होतं औरंगाबाद, औरंगाबादचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आहे अमरावती विभाग आणि हा आहे नागपूर विभाग। आज आपण पहिले बघणार आहोत कोकण विभाग। तो कोकण विभागाचा अभ्यास करताना आपण कोकण विभागामध्ये येणारे जिल्हे हे कसे लक्षात ठेवायचे हे मी एक छोट्याशा गोष्टीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगणार आहे की जिल्ह्यांची नावे, विभाग त्याच्यामध्ये त्या विभागाचं नाव येईल आणि विभागाच्या नावाबरोबर त्या विभागात येणारे जिल्हे यांची नावे आपण एका गोष्टीच्या स्वरूपात लक्षात ठेवणार आहोत। तर आधी जिल्हे बघून घेऊया कोकण विभागातले। पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। मग ही जिल्ह्यांची नावं लक्षात कशी ठेवायची त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्ट आहे सिद्धूची गोष्ट आहे। एक सिद्धू नावाचा व्यक्ती होता, म्हणजे सिद्धूला सल्ला देत आहेत पोलीस आणि एक व्यक्ती होता, तो काय ठरवतो की आपल्याला मुंबई शहर बघायला जायचं आहे आणि मुंबई शहर बघण्यासाठी घरात बसलेला व्यक्ती घरात बसतो आणि घरात बसल्या बसल्या त्याला बोर व्हायला लागतो, म्हणून तो विचार करतो की चला आपण काय करूया, मुंबई शहर बघायला जाऊया। मग घरात बसलेली व्यक्ती विचार करते की मुंबई शहर बघायचं आहे। याच्यावरून आपल्याला जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची। ती व्यक्ती मुंबई शहर बघायला जाते आणि मुंबई शहर बघायला जात असताना रस्त्यावरती जेव्हा चालत असते तेव्हा तिला पोलीस पकडतात आणि ठाण्यामध्ये घेऊन जातात। पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जातात आणि ठाण्यामध्ये कुणालाही पोलिसांनी पकडल्यावर ती व्यक्ती घाबरणार। मग ठाण्यामध्ये त्या व्यक्तीला नेल्यानंतर ती व्यक्ती घाबरते। मग तिथे तिला पोलीस काय करतात की सांगतात की घाबरू नका, तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही तुम्हाला इथे काही करणार नाही, तर आम्ही तुम्हाला इथे काय करण्यासाठी आणलेलं आहे, राय देण्यासाठी। पोलीस असतात, त्यांना मराठी भाषा समजत नसते, ते हिंदीमध्ये बोलत असतात। ते त्याला सांगतात की तुम्ही घाबरू नका, आप घबराओ मत, हम तुम्हें यहाँ पर राय देने के लिए आए हैं कि सिद्धू जी का रत्न चोरी हुआ है, रत्न पहन के मत जाओ। आता ह्याच्यावरून जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची, गोष्ट लक्षात ठेवायची। काय सांगितलं, घरात बसल्या बसल्या एक व्यक्ती काय करते, विचार करते। घरावरून काय न लक्षात ठेवायचं, जिल्ह्याचं नाव पालघर। मग ती व्यक्ती काय विचार करते, तिला काय बघायला जायचं आहे, मुंबई शहर बघायला जायचं आहे। मुंबईवरून 2 जिल्हे आहेत, एक मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, 2 जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची। ती व्यक्ती रस्त्यावर फिरत असताना तिला काय केलं जातं, ठाण्यामध्ये पकडून नेलं जातं आणि ठाण्यामध्ये पकडून नेल्यानंतर ती घाबरते, म्हणून तिला काय म्हणतात की घबराव मत, ठाण्यावरून ठाणे जिल्ह्याचं नाव, घबराव मत, हम तुम्हें यहाँ पर राय देने के लिए आए हैं, म्हणून रायगड। त्याच्यानंतर रत्न पहन के मत जाओ, सिद्धूजी का रत्न चोरी हुआ है, रत्नावरून रत्नागिरी आणि सिद्धूवरून सिंधुदुर्ग।